विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा खूप इंटरेस्टिंग टॉपिक असणार आहे. आजच्या टॉपिकचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 ह्या एक्झामचा कट ऑफ प्रिडिक्शन विद्यार्थी मित्रांनो आपणास करायचं आहे, की म्हणजे कॅटेगरी वाईज कट ऑफ काय लागण्याचे चान्सेस आहेत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट पार्ट असणार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधला, तो असणार आहे क्वेश्चन पेपर लेवल. म्हणजे जी नुकतीच मुख्य परीक्षा झाली विद्यार्थी मित्रांनो, बरोबर, जी नुकतीच परीक्षा झाली विद्यार्थी मित्रांनो, तर लेवल कशी होती एक्झामची, बरोबर, वेगवेगळी लेवल आहे. म्हणजे काही विद्यार्थी म्हणतील की व्हेरी इझी आहेत, काही विद्यार्थी म्हणतील की इझी लेवल आहे सर, काही म्हणतील मीडियम, हार्ड आणि व्हेरी हार्ड. आपल्याला पेपरची लेवल काय आहे यावरून प्रिडिक्शन करणं खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे बघा, पहिल्यांदा पेपरची लेवल काय होती यापूर्वी स्टुडंट स्टडी लेवल, म्हणजे जे स्टुडंट आहेत विद्यार्थी मित्रांनो आपले, त्यांची स्टडी लेवल काय आहे ते आपणास बघायचं आहेत. आता हे बघा, 4 टाईपचे विद्यार्थी असतात विद्यार्थी मित्रांनो. ज्यांचा स्टडी खूप जास्त झाला आहेत, त्यानंतर मध्यम स्टडी झाला आहेत आणि खूप कमी झाला आहेत. ज्यांचा खूप जास्त स्टडी झाला आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं म्हणणं आहे की पेपर खूप इझी होतं सर. ज्यांचा जास्त झाला आहे स्टडी ते म्हणतात इझी. ज्यांचा मिडियम स्टडी झाला आहे ते म्हणतात मिडियम. आणि ज्यांचा लो स्टडी झाला आहे ते म्हणतात की खूप व्हेरी हार्ड. म्हणजे क्वालिफाय तर झाले प्री, पण मेन्सचा काहीच अभ्यास नाही केला. आणि त्या विद्यार्थ्यांना जर विचारलं की पेपरचे लेवल काय होतं, तर ते विद्यार्थी काय म्हणणार विद्यार्थी मित्रांनो की पेपर खूप हार्ड होता. कसा होता पेपर? खूप हार्ड होता. जर टोटल 4200 मुलं म्हणजे ज्यांनी मेन्सचा फॉर्म भरला, जर 4000 पोरं जर मुलं जर पेपरला उपस्थित राहिले असतील तर किती, म्हणजे व्हेरी हाय म्हणणाऱ्यांचं प्रमाण किती? जर मी 8% घेतो, व्हेरी हाय 8% असणार, हाय 30% असणार, मिडियम म्हणणारे 60% आणि लो म्हणणारे 2%. मला माहिती आहे की खूप कमी असणार लो स्टडी करणारे. सर्वांनीच खूप जास्त स्टडी केला आहे मला माहिती आहे. मागचे 1 ते 1.5 वर्ष विद्यार्थी मित्र खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करत होते. मी आशा करतो की सर्वच EMVI व्हावेत, पण तसं होणार नाही आपणास माहीत आहे. हे बघा, जर टोटल मिडियम म्हणणाऱ्या पोरांचं प्रमाण खूप जास्त विद्यार्थी मित्रांनो, की मिडियम लेवल होती, बरोबर, पेपरची लेवल मिडियम होती, ही खूप जास्त. याचे स्रोत काय घेतलेत विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपण हे कुठून डेटा घेतला आहे? तर सर्वात पहिल्यांदा घेतला आहे आपण ऑनलाईन सर्वे, जो टेलिग्रामच्या माध्यमातून आपण केला होता आपल्या चॅनलने. त्यानंतर ब्रेनस्टॉर्मिंग केले विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन सर्वेमध्ये आपण अदर क्लासेसचे पण बघितले होते सर्वे, त्याचा पण इथे थोडा यूज केला आहे. त्यानंतर ब्रेनस्टॉर्मिंग. हे बघा, ऑनलाईन सर्वे तेवढं इफेक्टिवली नाही आहेत, बरोबर. का इफेक्टिवली नाही आहेत? याचं एक मुख्यत्वे कारण म्हणजे जे विद्यार्थी सर्वे देतात किंवा क्लिक करतात, बरोबर, ते सर्वच क्वालिफाईड आहेत का याची गॅरंटी नाही. म्हणजे ज्यांची प्री पण क्रॅक नाही झाली ते पण क्लिक करतात, आणि ते क्लिक करताना काय करतात माहिती आहे का, व्हेरी हायवर क्लिक करून देतात. त्यामुळे लक्षात ठेवा, हा आपण ऑनलाईन सर्वे तेवढा इफेक्टिवली राहू शकत नाही. त्यानंतर सेकंड आहे विद्यार्थी मित्रांचं काय असतं की प्रिडिक्शन जेव्हा त्यांच्या समोर जातात ना, त्यांना विचारलं की तुम्हाला पेपर कसा गेला, तर ते जाणून बुजून व्हेरी हायवर क्लिक करतील, नाहीतर लोवर क्लिक करतील. म्हणजे एक तर व्हेरी इझी म्हणतील किंवा व्हेरी हार्ड म्हणतील, ते मिडियम काही ठेवणारच नाही, बरोबर. त्यामुळे ऑनलाईन सर्वे आपण नाही घेतला. आम्ही विद्यार्थी मित्रांनो ब्रेनस्टॉर्मिंग केली. म्हणजे जे माझे मित्र आहेत किंवा स्टुडंट आहेत ज्यांनी पेपर दिला आहेत, म्हणजे ज्यांचा पेपर, माझा असा एक मित्र आहे की त्याचा खूप जास्त स्टडी झाला होता, त्याचा टोटल 123 क्वेश्चन बरोबर येत आहेत. एक विद्यार्थी आहे त्याचे जवळपास, हाय लेवल पकडतो मी, त्याचे जवळपास 116 बरोबर येत आहेत. त्यानंतर मिडियम असणाऱ्याचे 110 बरोबर येत आहेत, आणि लो म्हणजे एकाचे 190 त्याचा स्कोर येतो एकूण. म्हणजे जर ॲन्सर की जर घेतली आपण तर 190 स्कोर येतो. म्हणजे सगळ्यांशी ब्रेनस्टॉर्मिंग केलं आहे आपण बऱ्यापैकी, आणि त्याच्यावरून आपण एक कंक्लुजन काढलं की पेपरची लेवल होती विद्यार्थी मित्रांनो, मिडियम पेपर लेवल होती. कशी होती लेवल विद्यार्थी मित्रांनो? मिडियम. म्हणजे इझी पण म्हणणार नाही, व्हेरी इझी पण नाही म्हणणार, लेवल मिडियम होती. त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कट ऑफ बघायचा आहे. मी नेक्स्ट स्लाईडवर जातो. सेकंड विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ प्रिडिक्शन करण्याआधी आपल्याला एक काहीतरी बेस ठरवून घ्यावं लागणार आहे, की म्हणजे कोणत्या अनुषंगाने तुम्ही म्हणताय. मी बेस ठेवला विद्यार्थी मित्रांनो, व्हॅकन्सी कंपॅरिझन मी करणार आहे. तुम्हाला माहीत असेल सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक 2017, वाहन निरीक्षक 2017च्या वॅकन्सी आल्यात विद्यार्थी मित्रांनो. जाहिरात क्रमांक 48/2017, बरोबर.
त्याच्या एकूण विद्यार्थी मित्रांनो व्हॅकन्सी होतात 833. किती व्हॅकन्सी होतात? 833. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर कृपया लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपणापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. जर तुम्हाला आमचे एफर्ट्स आवडत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत होतो की 2017ला एकूण 833 व्हॅकन्सीज होतात, बरोबर. किती व्हॅकन्सीज होत्या टोटल? 833. त्यानंतर ह्या वर्षीच्या जर व्हॅकन्सी बघितल्या आपण 2020च्या, तर टोटल व्हॅकन्सी होत्या 240. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे कंपॅरिझन करण्यासाठी पाठीमागचा रिझल्ट पण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट स्लाईडवर जाऊयात, ज्यामध्ये आपण डिटेल एकदम कंपॅरिझन केलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, व्हॅकन्सी कंपॅरिझन अँड कट ऑफ प्रिडिक्शन. व्हॅकन्सी कंपॅरिझन अँड कट ऑफ प्रिडिक्शन. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण कॅटेगरी वाईज घेतोय. कॅटेगरी, ह्या सगळ्या कॅटेगरी येणार. त्यानंतर खाली सब कॅटेगरी घेतल्या आपण, ओपन, ओबीसी त्यांचे सब कॅटेगरी घेतल्या आहेत आपण. त्यानंतर 2017च्या व्हॅकन्सी कट ऑफ मार्क्स किती होता, त्यानंतर 2020चे व्हॅकन्सी, त्यानंतर पर्सेंटेज डिक्रीज किती झाले व्हॅकन्सीमध्ये, आणि कट ऑफ मार्क्स ह्या वर्षीचा काय असणार प्रिडिक्शन, ज्यासाठी आपण व्हिडिओ बघतोय त्यासाठी हा महत्त्वाचा. कट ऑफ मार्क्स काय असणार विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. पाठीमागे ओपनच्या जवळपास 440 एकूण व्हॅकन्सी होतात. 2020मध्ये एकूण 32 व्हॅकन्सी आहेत विद्यार्थी मित्रांनो. पर्सेंटेज डिक्रीज इन द व्हॅकन्सी 92% व्हॅकन्सी विद्यार्थी मित्रांनो डिक्रीज झाले आहेत. त्यानंतर जनरलचा जर कट ऑफ बघितला तुम्ही, 220 व्हॅकन्सी होता. 220, ह्यावेळेस 13च व्हॅकन्सी विद्यार्थी मित्रांनो, 94% डिक्रीज झालं आहे. त्यानंतर फिमेलचे 132 जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो पाठीमागे, ह्यावेळेस 10च व्हॅकन्सी आहेत विद्यार्थी मित्रांनो. डिक्रीज म्हणजे पर्सेंटेज डिक्रीज 92.4 आहे. त्यानंतर स्पोर्टच्या 22 होतात, ह्यावेळेस फक्त 2 आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमनचे 66 जागा होतात, ह्यावेळेस फक्त 5च आहे. म्हणजे ओव्हरऑल 90 ते 92% पर्सेंटेज डिक्रीज झालेलं आहे. तर आता कट ऑफची आपण इथे बघूयात. मागच्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ गेला होता जनरलचा 188 220साठी, 220 व्हॅकन्सीसाठी. फिमेलचा कट ऑफ गेला तर विद्यार्थी मित्रांनो जवळपास 120. स्पोर्ट्सचा कट ऑफ गेला होता विद्यार्थी मित्रांनो 142 आणि एक सर्व्हिसमनचा कट ऑफ गेला होता 48. तर ह्या वर्षीचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो काय राहणार आहे ते आपल्याला बघायचं विद्यार्थी मित्रांनो. तर जे आम्ही प्रिडिक्शन केले विद्यार्थी मित्रांनो ते खालील पद्धतीने. हे बघा, विद्यार्थी मित्रांनो जवळपास म्हणजे एक मिनटं, विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, पाठीमागे ह्यावेळेस फक्त 13 जागा आहेत. तर कट ऑफ प्रिडिक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो आमचं 235 कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर फिमेल ओपनचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो 170 जाण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर स्पोर्ट्सचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो 210 हा मिनिमम व्हॅल्यू आहे. मिनिमम याच्यावरती कितीही कट ऑफ जाऊ शकतो, कारण की फक्त 2 व्हॅकन्सीसाठी तुम्ही कट ऑफ प्रिडिक्ट करू शकत नाहीत, खूप डिफिकल्ट आहे. तर 210 घेतो विद्यार्थी मित्रांनो मिनिमम, याच्यावरती कितीही जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. फक्त इथं लक्षात ठेवा की लास्ट टाइम 188 कट ऑफ होता, ह्यावेळेस 235 कट ऑफ राहण्याचे चान्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो ओपनचा. ओपन जनरल, ठीक आहे, यामध्ये तुम्ही +5 मार्क्स करू शकता, +5 मार्क्स, ठीक आहे, प्लस मायनस. आणि फिमेलचा जो कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो फक्त 10 व्हॅकन्सीच आहे, +-10 मार्क्स करा विद्यार्थी मित्रांनो, हा कट ऑफ राहण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर पुढे वळत विद्यार्थी मित्रांनो ओबीसीचं विद्यार्थी मित्रांनो आपणास चर्चा करायची. आता लास्ट टाइम टोटल 150 व्हॅकन्सीज होतात, ह्यावेळेस फक्त 55 म्हणजे 63% डिक्रीज झाल्यात व्हॅकन्सीमध्ये. जनरलच्या विद्यार्थी मित्रांनो मागच्या वेळेस 75 व्हॅकन्सीज होता, ह्यावेळेस फक्त 27 आहे. लास्ट टाइम 45 व्हॅकन्सीज होतं विद्यार्थी मित्रांनो, ह्यावेळेस फक्त 17 व्हॅकन्सीज आहे. त्यानंतर स्पोर्ट्स ओबीसीच्या व्हॅकन्सी विद्यार्थी मित्रांनो 8 होता, ह्यावेळेस फक्त 3 व्हॅकन्सीज आहे. एक सर्व्हिसमनच्या मागच्या वेळेस 22 व्हॅकन्सी होता विद्यार्थी मित्रांनो, ह्यावेळेस फक्त 8च व्हॅकन्सीज आहे. विद्यार्थी मित्रांनो पर्सेंटेज डिक्रीज जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 62 ते 63% व्हॅकन्सी डिक्रीज झाल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ काय राहील, सपोज मागच्या वेळेस जनरलचा कट ऑफ होता 178, बरोबर. या दोघांमध्ये डिफरन्स किती विद्यार्थी मित्र, ओपन +10चा डिफरन्स आहे. फिमेलचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो 106 होता, ओपन फिमेल आणि ओबीसी फिमेलचा डिफरन्स विद्यार्थी मित्र 14 मार्क्स. त्यानंतर स्पोर्ट्सचा कट ऑफ गेला विद्यार्थी मित्रांनो 114. जेव्हा व्हॅकन्सी कमीच होतात ना विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही, खूप डिफिकल्ट होऊन जातं जेव्हा व्हॅकन्सी खूप कमी असतात. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला ह्या वर्षी म्हणजे 2020साठी
किती व्हॅकन्सी असणार विद्यार्थी मित्रांनो ते आपणास बघायचं आहे विद्यार्थी आता. तर ह्या वर्षीचं प्रिडिक्शन काय आहे विद्यार्थी मित्रांनो हे बघा. जवळपास जे जनरल OBC आहे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ 230 जाण्याचे हाय चान्सेस आहेत. त्यानंतर फिमेलचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो 160 जाणार आहेत. त्यानंतर स्पोर्ट्सचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो 195 हा मिनिमम कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती कितीही जाऊ शकतो. पण जनरलचा जो कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो हा ±5 मार्क्स घ्या आणि ±10 मार्क्स घ्या, हाच कट ऑफ राहण्याचे चान्सेस विद्यार्थी मित्रांनो. कृपया तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण नवनवीन व्हिडिओ असेच घेऊन येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता पुढे जाऊयात आपण. थर्ड घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण SC कॅटेगरीसाठी काय कट ऑफ असणार. ठीक आहे, SC कॅटेगरीसाठी कट ऑफ काय असणार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो SCच्या टोटल 111 व्हॅकन्सी होतं, ह्यावेळेस फक्त 25 व्हॅकन्सीज आहे. जवळपास 78% डिक्रीज झाले आहेत व्हॅकन्सीमध्ये. त्यानंतर जनरलच्या 56 व्हॅकन्सी होतात, ह्यावेळेस फक्त 12 आहेत. मागच्या वेळेस 33 व्हॅकन्सी होत्या फिमेलची, ह्यावेळेस 8 आहे. स्पोर्ट्सच्या लास्ट टाईम 5 व्हॅकन्सी होतात, ह्यावेळेस फक्त एकच व्हॅकन्सी आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमनच्या 17 व्हॅकन्सी होत्या विद्यार्थी मित्रांनो, ह्यावेळेस फक्त 4 व्हॅकन्सी आहे. लास्ट टाईमचा कट ऑफ काय होतं विद्यार्थी मित्रांनो, जनरल SCसाठी 152 होता. त्यानंतर फिमेलसाठी 96 होतं विद्यार्थी मित्रांनो आणि स्पोर्ट्ससाठी 96 कट ऑफ होतं. तर ह्या वर्षीचं प्रेडिक्शन काय असणार विद्यार्थी मित्रांनो आपण बघूयात. ह्या वर्षीचं प्रेडिक्शन बघतोय आपण विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या व्हॅकन्सी खूपच कमी आहेत. जर मी जनरल SCची जर घेतली गोष्ट, $190 कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहे. लास्ट टाईम 152 होता, ह्यावेळेस 190 जाण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर फिमेलसाठी विद्यार्थी मित्रांनो 140 कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहे. हा मिनिमम कट ऑफ असणार आहेत. मिनिमम कट ऑफ 140 असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि जनरलसाठी कट ऑफ 190 जाण्याचे चान्सेस आहे. तुम्ही यामध्ये ±10 मार्क्स करा. ठीक आहे, मार्जिन खूप कमी, कारण की जेव्हा व्हॅकन्सी कमी होतात त्यावेळेस कट ऑफ म्हणजे काहीही असू शकतो, पण ±10 तुम्ही टॉलरन्स पकडा, 1 ते 180 किंवा 200 ह्या रेंजमध्ये असणार आहे तो. ठीक आहे. त्यानंतर STसाठी विद्यार्थी मित्रांनो आपण डिस्कस करूयात आता. STसाठी लास्ट टाईम व्हॅकन्सी होत्या विद्यार्थी मित्रांनो 52, ह्यावेळेस टोटल 16 व्हॅकन्सी आहेत. ठीक आहे. त्यानंतर जनरलसाठी विद्यार्थी मित्रांनो 28 व्हॅकन्सी होतात, ह्यावेळेस 8 व्हॅकन्सी आहेत. लास्ट टाईम फिमेलसाठी 16 व्हॅकन्सी था, ह्यावेळेस 5 व्हॅकन्सी विद्यार्थी मित्रांनो. स्पोर्ट्ससाठी कोणतीही व्हॅकन्सी नव्हती, ह्यावेळेस 1 व्हॅकन्सी विद्यार्थी मित्रांनो. एक सर्व्हिसमॅनसाठी 8 होता, ह्यावेळेस फक्त 2 व्हॅकन्सी विद्यार्थी मित्रांनो. पर्सेंटेज जर डिक्रीज बघितलं तुम्ही तर जवळपास 70% डिक्रीज झालं व्हॅकन्सीमध्ये. मागच्या वेळेस जनरलचं कट ऑफ होतं 130, त्यानंतर फिमेलचं कट ऑफ होतं 72, त्यानंतर स्पोर्ट्सचं कट ऑफ होतं विद्यार्थी मित्रांनो STचं 128. जर तुम्ही ह्या दोन जर कन्सिडर केले तर ±20चा ह्या दोघांमध्ये डिफरन्स असतो SC आणि STमध्ये. तर ह्या वर्षीचं आपलं प्रिडिक्शन काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. प्रिडिक्शन काय असणार आहे लक्षात घ्या. ह्या वर्षीचं विद्यार्थी मित्रांनो जनरल STसाठी कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो जाण्याचे चान्सेस आहे. हाय चान्सेस, मी म्हणेल हाय चान्सेस काय विद्यार्थी मित्रांनो 180 जाऊ शकतो. त्यानंतर फिमेलचं कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो 130 जाऊ शकतो, हा मिनिमम कट ऑफ आहे. मी ह्यासाठी रेंज घेतो, व्हॅकन्सी खूपच कमी, 8 आणि 5 खूपच व्हॅकन्सी कमी. ह्या दोघांसाठी मी 5साठी तर मी ±10 मार्क्स घेणार आणि वरती पण ±10 मार्क्स घेणार विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात आपण. आता NT कॅटेगरीसाठी कट ऑफ काय जाऊ शकतो, NTC आणि NTD यासाठी कट ऑफ जाण्याचे काय चान्सेस आहेत याचं डिस्कशन करायचं विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या मागच्या वेळेस NTCच्या टोटल 26 व्हॅकन्सी होतं, ह्यावेळेस फक्त 10 व्हॅकन्सीज आहेत. जनरलच्या 14 व्हॅकन्सी होत्या, ह्यावेळेस 4 व्हॅकन्सी आहेत. त्यानंतर फिमेलच्या 8 व्हॅकन्सी होतात, ह्यावेळेस 3 व्हॅकन्सी आहेत फक्त. त्यानंतर स्पोर्टची कोणती व्हॅकन्सी नव्हती, ह्यावेळेस 1 व्हॅकन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो. एक सर्व्हिसमनची विद्यार्थी मित्रांनो लास्ट टाईम 4 व्हॅकन्सी होतात, ह्यावेळेस फक्त 2 व्हॅकन्सी आहेत. लास्ट टाईम कट ऑफ गेला होता विद्यार्थी मित्रांनो NTCचा 178, फिमेलचा 108 गेला होता विद्यार्थी मित्रांनो. यावेळेस आपण बघूयात की ह्या वर्षी कट ऑफ काय राहू शकतो विद्यार्थी मित्रांनो. ह्यावेळेस कट ऑफ जनरल
NTCचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो 220 जाण्याचे हाय चान्सेस आहे. त्यानंतर फिमेलचा कट ऑफ आहे 150 जाण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही जर NTC आणि जर OBCचा कट ऑफ बघितला तर जवळपास तो सारखाच असतो, त्यामध्ये जास्त डिफरन्स तुम्हाला बघून भेटत नाही. त्यामुळे जर मी कम्पेअर केलं 4 जागांसाठी कट ऑफ 220 जाऊ शकतो आणि फिमेलसाठी 150 जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो 3 जागांसाठी. यामध्ये तुम्ही ±10 मार्क्सचं मार्जिन पकडू शकता. ठीक आहे, ±10 मार्क्सचं मार्जिन पकडू शकता. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी आमच्या टीमने खूप जास्त एफर्ट्स घेतले आहेत. तर कृपया जर तुम्हाला एफर्ट्स जर आवडत असतील तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आपण नवनवे व्हिडिओ असेच या पद्धतीने आणणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो पुढे बोलूयात, शेवटची कॅटेगरीकडे जातो विद्यार्थी मित्रांनो आपण. तर शेवटची कॅटेगरी काय विद्यार्थी मित्रांनो NTD. ठीक आहे, NTDमध्ये लास्ट टाईम 18 वॅकन्सी होतं, ह्यावेळेस फक्त 4 वॅकन्सी आहेत. लास्ट टाईम जनरलच्या 10 वॅकन्सी होतात, ह्यावेळेस फक्त 2 वॅकन्सी आहेत. फिमेलच्या 5 वॅकन्सी होतात, ह्यावेळेस फक्त 1 वॅकन्सी आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमनच्या 3 वॅकन्सी होत्या विद्यार्थी मित्रांनो, ह्यावेळेस फक्त 1 वॅकन्सी. पर्सेंटेज जर डिक्रीज काढलं विद्यार्थी मित्रांनो तर जवळपास 78% वॅकन्सी झाल्या होत्या. लास्ट टाईम जनरल NTDचा कट ऑफ 176 होता, त्यानंतर फिमेल्स 108. जर तुम्ही NTC आणि NTD जर कम्पेअर केले विद्यार्थी मित्रांनो तर चान्सेस खूप जास्त कमी आहेत. बरोबर, चान्सेस खूप जास्त म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स असण्याचे चान्सेस खूप कमी. तर यावर्षी विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण कट ऑफ काय जाऊ शकतो. ठीक आहे, बघूयात आपण कट ऑफ काय जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. हे बघा, NTDचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो जवळपास NTDचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो जवळपास 210 जाणार आणि फिमेलचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो 145 जाणार. फक्त 1 वॅकन्सी, हा कितीही राहू शकतो, 145 मिनिमम, त्याच्यावरती काहीही राहू शकतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, याचा पण तुम्ही मार्जिन ±10 मार्क्स घ्या. लास्ट टाईम विद्यार्थी मित्रांनो टोटल 833 वॅकन्सी होतात, यावेळी 240 वॅकन्सी आहेत. म्हणजे जवळपास फक्त जवळपास 72% पर्सेंटेज डिक्रीज झालं विद्यार्थी मित्रांनो. हे बघा, हे प्रिडिक्शन केलं आहे आपण, जो डेटा सोर्स होता ऑनलाईन सोर्स, तसे ब्रेनस्टॉर्मिंग करून हा आपण कट ऑफ प्रिडिक्शन केलं विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये जे ह्या रेंजमध्ये बसत असतील म्हणजे जे क्वालिफाय होत असतील त्यांनी दे विल बी हॅपियर. ठीक आहे, की ते क्वालिफाय करतील. पण जर सपोज ज्यांना वाटते की ते कट ऑफमध्ये बसत नाही तर मे बी हा कट ऑफ कमी होण्याचे चान्सेस आहेत विद्यार्थी मित्रांनो. पण व्हॅकन्सी कम्पेअर करून आम्हाला असं वाटतं की कट ऑफ हा राहू शकतो विद्यार्थी मित्रांनो. याच्यानंतरचे आपणास खूप इम्पॉर्टंट स्लाईड घ्यायची विद्यार्थी मित्रांनो. सॉरी, पुढची घेतोय विद्यार्थी मित्रांनो, शेवटची स्लाईड, व्हॉट नेक्स्ट. ठीक आहे, चला, RTO MVAचा मेन्सचा पेपर झाला विद्यार्थी मित्रांनो. व्हॉट नेक्स्ट, आता पुढे काय. बरोबर, आपणास माहिती आहे तुम्ही मेन्सचा पेपर दिला आहेत, राईट, मेन्सचा पेपर दिला आहेत. आता अजून फर्स्ट ॲन्सर की यायची विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट ॲन्सर की येणार. त्यानंतर फर्स्ट ॲन्सर कीमधून तुम्हाला ऑब्जेक्शन देण्यासाठी 8 दिवसाचा टाईम देतील. ज्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं आहे की कोणते क्वेश्चन चुकले किंवा काय, ऑब्जेक्शन तुम्ही घेणार. ठीक आहे, या प्रोसेसला जवळपास 8 दिवस गेले, मी 15 दिवस पकडून चालतो, 15 दिवसाचा हा कालावधी आहे. त्यानंतर सेकंड ॲन्सर की येईल, कधी येईल याचे काहीही चान्सेस नाही, सेकंड ॲन्सर कधी येईल. त्यानंतर सेकंड ॲन्सर की आल्यानंतर काय होईल, त्यानंतर बराच टाईम जाईल, तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं तर घ्या. त्यानंतर इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट लावेल की कोणकोणते कॅन्डिडेट्स जो कट ऑफ क्लिअर केला आहे त्यानुसार जे इलिजिबल झाले आहेत. ठीक आहे, 240 पोस्ट आहे, त्या अनुषंगाने ते जास्तची लिस्ट टाकणार. त्यानंतर हे जे आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर फिजिकल टेस्ट होणार. फिजिकल टेस्ट झाल्यानंतर हे सगळं झाल्यानंतर ॲट द एंड फायनल जॉईनिंग लेटर तुमच्या हातात भेटेल किंवा ते वेबसाईटवर तुम्हाला भेटतं की हे मुलं क्वालिफाईड झालेत. परंतु ॲक्च्युअल जॉईनिंग कधी राहील याला माहीत नाही विद्यार्थी मित्रांनो. या कालावधीमध्ये खूप टाईम जाणार आहे, जवळपास 1 इयर किंवा 6 महिने किंवा 2 वर्ष, यू डोंट नो पुढे काय होईल, कोणी केस करणार, काय करणार, यू डोंट नो. बरोबर, तर मग मला एक सांगा, मागील 1.5 वर्षापासून तुम्ही स्टडी करतायत, काय करताय, मागच्या 1.5 वर्षापासून स्टडी करतायत. 1.5 वर्ष झाले, 2 वर्ष झालेत, काही जॉब करता करता स्टडी करतायत. तर माझं म्हणणं आहे की डोंट स्टॉप युअर स्टडी. जोपर्यंत तुम्ही जॉईन करत नाही, जॉईनिंग लेटर भेटू देत, पण जोपर्यंत तुम्ही ॲक्च्युअल जॉईन करत नाही तोपर्यंत आपणास स्टडी करायचा आहे. जर स्टडी करायचा विद्यार्थी मित्रांनो तर पुढची स्टेप काय केली पाहिजे की फोकस ऑन अपकमिंग एक्झाम. बरोबर, तुम्ही खूप जास्त स्टडी केला आहे, तुम्ही आता काय झालं आहे की तुम्ही आता हायर लेवलला जाऊन पोचले आता. बरोबर, आता तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे, तुमच्या क्वालिटीज, तुमचा स्टडी लेवल तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे. आता पुढची एक्झाम कोणती फोकस करणार तर विद्यार्थी मित्रांनो आपणास माहिती आहे की मेकॅनिकलच्या MESच्या जागा मागच्या 4 ते 5 वर्ष आलेल्या नाहीत. ह्यावेळेस सुवर्ण संधी चालून आली आहेत विद्यार्थी मित्रांनो. MES एक्झाम कम्पेअर टू RTO थोडी डिफिकल्ट असते. बरोबर, आता तुम्ही त्या लेवलला पोहोचले तर तुम्ही आता रेज करा, तुमची स्टेप रेज करा आणि MESसाठी प्रिपेअर करा विद्यार्थी मित्रांनो. कोणताही टाईम घालवायचा नाही आपल्याला. ठीक आहे,
त्यानंतर अजून BMCच्याही जागा येणार आहेत, BMC तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहेत. त्यानंतर गेट, जे विद्यार्थी गेटचा फॉर्म भरला आहे ते गेटचं प्रिपरेशन करू शकतात, बरोबर. अजून तुमच्याकडे वेळ आहे बराचसा. त्यानंतर तुमच्यासाठी PSUचे दरवाजे ओपन होऊन जातील, ठीक आहे. त्यानंतर अदर एक्झाम ज्या येतील, SSC झाल्या किंवा काय ज्याही अपकमिंग एक्झाम येतील, जोपर्यंत तुमच्या हातात ॲक्च्युली तुम्ही जॉईनिंग करत नाही RTOचं, तोपर्यंत तुम्हाला ह्या पुढील एक्झाम फोकस करायच्या आहेत. जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आता जर टाईम घालवत बसले टेलिग्रामवर वायफाय चर्चा करण्यात किंवा काय, तर तुम्ही त्या रेसमध्ये जेव्हा MESचं जेव्हा प्रिपरेशन करायची वेळ येईल, जे विद्यार्थी प्रीमध्ये फेल झाले होते ना RTO, त्यांनी MESसाठी फोकस करायला सुरुवात केली विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आत्ता जेवढा टाईम वेस्ट करायचा होता तो तुम्ही केला. वेस्ट म्हणणार नाही, तुम्ही एन्जॉयच केलं, कारण की 1.5 वर्ष खूप अभ्यास केला होता. त्यामुळे तुम्हालाही टाईम पाहिजे होता, त्यानुसार तुम्ही एन्जॉय केलं विद्यार्थी मित्रांनो. इट्स नाऊ टाईम टू फोकस फॉर अपकमिंग एक्झाम. त्यामुळे आपल्याला MES, BMC, गेट आणि अदर एक्झामवर फोकस करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डेली MCQ प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आपणास माहीत असेल की जेव्हा तुम्ही RTOचा आत्ताचा पेपर दिला, तुमच्या खूप जास्त सिली मिस्टेक झालेल्या आहेत. खूप जास्त काय झालं विद्यार्थी मित्रांनो, सिली मिस्टेक झालेत. ह्या सिली मिस्टेक होऊन द्यायच्या नसेल तर डेली MCQ प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र जे हा व्हिडिओ बघत असेल त्यांसाठी, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांसाठी सांगतो की ज्ञानवंदना एज्युकेटर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्यावर आपण डेली MCQ टाकत असतो. त्याची लिंक मी खाली दिली विद्यार्थी मित्रांनो. कृपया ती लिंकवर जाऊन आपण ते चॅनल जॉईन करा. त्यामुळे आपणास डेली MCQ प्रॅक्टिस तसेच नवीन जॉबचे अपडेट्स किंवा MPSCचे अपडेट्स तुम्हाला तिथे भेटेल, ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपणासाठी म्हणजे आपली खूप जास्त प्रॅक्टिस व्हावी, बरोबर. जे माझे गरीब घरातले विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना कोणताही स्रोत अवेलेबल नाहीत, विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण दर आठवड्याला विकली मेगा क्विज आणणार आहोत. आज 27 नोव्हेंबरला आपण एक विकली क्विज आणली होती. जवळपास 50 विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म्सवरती दिलेले आहे, गुगल फॉर्म्सवर ती टेस्ट दिलेली आहे. खूप चांगला प्रतिसाद आहे विद्यार्थी मित्रांनो. तरीही विद्यार्थ्यांनी सिली मिस्टेक केल्या आहेत. लोकांचे फीडबॅक मला येतात. त्याच टेलिग्राम चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो मी माझा नंबर दिला आहे, टेलिग्रामचा नंबर दिला विद्यार्थी मित्रांनो. तिथे तुमची काहीही डाऊट असतील, कोणते डाऊट्स असतील, म्हणजे इवन दो डिमोटिवेट जरी झाले असेल तरी तुम्ही मला टेक्स्ट करू शकता. मी तुम्हाला तिथे गाईड करण्याचं काम करेल विद्यार्थी मित्रांनो. ही सर्व जे कंटेंट आहे विद्यार्थी मित्रांनो फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त पर्पज हाच आहे की माझे जे विद्यार्थी आहेत, जे माझे स्टुडंट्स आहेत, त्यांनी ऑफिसर बनावं, बरोबर. युअर सक्सेस इज अवर एम. माझे जे विद्यार्थी आहेत त्यांनी ऑफिसर बनावं, ह्याच दृष्टिकोनातून आपण व्हिडिओ घेऊन येत आहोत विद्यार्थी मित्रांनो. तसेच आपले सजेशन काही असतील तर कृपया खाली कमेंट करा, खाली कमेंट करू शकता विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला, जर तुम्हाला आमचे एफर्ट्स आवडले असतील विद्यार्थी मित्रांनो, कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब याच्यासाठी करा कारण की MES एक्झामसाठी RTOसाठी मी उशिरा चॅनल वगैरे चालू केलं. त्यामुळे RTOसाठी आपण व्यवस्थितरित्या प्रिपरेशन करू शकलो नाही. पण MESच्या दृष्टीने जे तुम्हाला स्टडी लेवल म्हणजे इव्हन तो जे सब्जेक्ट आहेत, फ्लुइड मेकॅनिक्स झालं, थर्मोडायनमिक्स झालं, हे ट्रान्सफर झालं, विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये टीच करणार आहेत यूट्यूबवर. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. तसेच आपण जास्तीत जास्त MCQ प्रॅक्टिस करणार आहोत यूट्यूबच्या चॅनलने किंवा गुगल फॉर्म्सने किंवा टेलिग्रामच्या सहाय्याने आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणार आहोत. तर कृपया टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. जे नवीन विद्यार्थी असतील, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केलं, त्यांनी सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन असतं विद्यार्थी मित्रांनो त्याला प्रेस करा, म्हणजे ज्या नवीन नोटिफिकेशन असतील त्या तुम्हाला भेटेल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी समरी घेतो. सुरुवातीला आपण फर्स्ट स्लाईडवर आलो होतो, त्यानंतर क्वेश्चन पेपरचे लेवल बघितले विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर व्हॅकन्सीचं कंपॅरिझन केलं होतं विद्यार्थी मित्रांनो. इन डिटेल व्हॅकन्सी कंपॅरिझन केलं होतं, बरोबर. व्हॅकन्सीचं कंपॅरिझन केलं, कट ऑफ प्रेडिक्शन केलं. कट ऑफ प्रेडिक्शन बघू शकता तुम्ही, मी हळूहळू खाली स्लाईड करतो. तसंच याची जी एक फाईल आहे विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलवर मी शेअर करणार आहे. हे जे टोटल कट ऑफ प्रेडिक्शन घेतलं आहे ते मी टेलिग्राम चॅनलवर शेअर करतो. त्यानंतर आपण बघितलं होतं की व्हॉट नेक्स्ट, म्हणजे आता एक्झाम झाली पुढे काय, ह्याबद्दल आपण डिटेल बघितलं होतं विद्यार्थी मित्रांनो. कृपया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आपण थांबतो आहे. थँक्यू.